शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, आज रविवार, फेब्रुवारी महिन्याची सुरुवात. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीचा पहिलाच दिवस. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा गुड न्यूज आहे. जाणून घेऊ ती बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतो एकदा तुरीच्या बातमीने. तूर 9,000चा टप्पा गाठणार, आंतरराष्ट्रीय बाजाराचा अभ्यासकांचा अंदाज. होय शेतकरी मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे. तुरीचे भाव 9,000चा टप्पा गाठून वरती जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, देशात तुरीचे घटलेले उत्पादन, हमी भावाने खरेदीचा आधार, कमी पुरवठा यासह आंतरराष्ट्रीय बाजारातील तुटवडा आणि चांगली मागणी यामुळे तुरीच्या भावात चांगली तेजी आली आहे. तुरीचा भाव 8,500 रुपयापर्यंत पोहोचला आहे. भाववाढीसाठी पोषक वातावरण असून तूर यंदा 9,000चा टप्पा गाठू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मित्रांनो, देशातील तूर उत्पादन सलग तिसऱ्या वर्षी कमी झाले आहे. केवळ उत्पादनच कमी झाले नसून अनेक भागात गुणवत्ताही खालावली असल्याचे चित्र आहे. देशात 45 ते 47 लाख टनाच्या दरम्यान तुरीची गरज असते, पण आज घडीला उत्पादन कमी आहे. सरकारच्या अंदाजानुसार यंदा उत्पादन 36 लाख टनाच्या दरम्यान राहू शकते. अभ्यासकांच्या मते 28 ते 32 लाख टनाच्या दरम्यान उत्पादन होईल. मागील 2 वर्ष सरकारने आयात वाढवून देशात तूर पुरवठा वाढवला होता. देशातील तूर उत्पादन यंदा 28 लाख टनावर स्थिरवले आहे. आफ्रिका आणि म्यानमारमध्ये उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे आयात कमी झाली आहे. तुरीला मागणी चांगली आहे, परिणामी तुरीच्या भावात तेजी आली आहे. तुरीचे भाव यंदा टिकून राहण्याची शक्यता आहे. राहुल चव्हाण, शेतीमाल बाजार विश्लेषक यांचे मत. मित्रांनो, तूर उत्पादक शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळालेला आहे. तुरीचे भाव अजून वाढण्याची शक्यता कायम आहे. आता वळूया कापसाच्या बातमीकडे. एकदा खानदेशातील बातमी बघू. साठा संपतेवेळी दरात झाली सुधारणा. खानदेशात 80% कापूस बाजारात. होय शेतकरी मित्रांनो, खानदेशात जवळपास 80% वरती कापूस जो आहे बाजारात आलेला आहे आणि नेमकं साठा संपत आलेला आहे. कापूस दरात सुधारणा सुरू आहे, पण शेतकऱ्याकडील कापूस साठा संपत आल्यावर ही सुधारणा झाल्यामुळे या दराचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नसल्याची स्थिती खानदेशात आहे. खानदेशात डिसेंबरपर्यंत शेतकऱ्याकडील 80% कापूस बाजारात आला. वित्तीय अडचणीत असल्यामुळे अनेकांनी थेट खाजगी जिनिंग प्रेसिंग कारखान्यात कापसाची विक्री केली. तसेच शासकीय कापूस खरेदी देखील उशिरा सुरू झाली. यामुळे खानदेशातील 70%हून अधिक कापूस उत्पादकांच्या पदरी हमी भाव एवढा किंवा त्यापेक्षा अधिकचा दर पडू शकलेला नाही. शेतकऱ्यांना यंदा सरासरी 6,600 रुपये प्रति क्विंटल असे दर मिळाले आहेत. अल्प शेतकऱ्यांनाच 8,000वर कापूस दर मिळाला, कारण डिसेंबरपर्यंत कापूस दर दबावात होते. स्थिती अस्थिर होती. यात रब्बीसह अन्य कामांसाठी शेतकऱ्यांना निधीची गरज होती. यामुळे अनेकांनी कापसाची खाजगी कापूस प्रक्रिया कारखाने खेडा खरेदीत कवडीमोल दरात विक्री केल्याची सद्यस्थितीला परिस्थिती आहे. मित्रांनो, बाजार होते अस्थिर. खानदेशात कापसाची खेडा खरेदी व आवक यांच्या अनुषंगाने नोव्हेंबर डिसेंबर हे महिने अधिक महत्त्वाचे मानले जातात, पण याच कालावधीत कापूस दर अस्थिर होते. या कालावधीत शेतकऱ्यांना कापूस पिकात मोठा तोटा आला. मित्रांनो, खानदेशात यंदा 22 ते 23 लाख कापूस गाठीचे उत्पादन येईल असा अंदाज वर्तवला जात आहे, परंतु कमी पाऊसमान, गुलाबी बोंडाळी आदी संकटांनी कापूस पीक पुरते खराब झाले आहे. त्यामुळे वर्तवलेल्या अंदाजाइतके उत्पादन होईल की नाही याबाबतही सध्या शंका व्यक्त होत आहे. वळूया कापसाच्या भावाकडे. हिंगणघाट येथे जास्तीत जास्त मित्रांनो 8,145चा भाव मिळताना दिसत आहे. तर पुढील बाजार समिती मित्रांनो, हिंगणघाट नंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,190 रुपये. पुढील बाजार समिती कोपरना जास्तीत जास्त 7,850 रुपये. पुढील बाजार समिती देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,200 रुपये. पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त 8,030 रुपये. पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,205 रुपये. पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. पुढील बाजार समिती जालना जास्तीत जास्त 7,994 रुपये. पुढील बाजार समिती समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. पुढील बाजार समिती भद्रावती जास्तीत जास्त 7,925 रुपये. पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त 7,800 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त 8,000 रुपये. पुढील बाजार समिती केज बीड जास्तीत जास्त 8,000 रुपये खाजगी बाजार. तर धारूर बीड खाजगी बाजारात जास्तीत जास्त 7,960 रुपये. तर पुढील बाजार समिती वसमत परभणी जास्तीत जास्त 7,820 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढे मित्रांनो. धन्यवाद.